काय मंडळी, बाहेर निघालात वाटतं. हा, इथे इथे. तर तुम्ही म्हणाल तुम्ही इथं काय करताय. तर मित्रांनो, आज असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक. आपण असे कुठेतरी बाहेर निघालेले असतो, सगळी तयारी झालेली असते, बाटली, पाण्याची बाटली, सगळं किल्ली कुलूप लावलं आणि गाडीचं टायर आपल्याला वाटतं की अरे स्टेअरिंग व्हीलच्या खाली हवा तर कमी वाटते. आता आली का पंचायत. आधीच जायला उशीर झालाय आणि त्यात पुन्हा ही हवा भरायची तर प्रॉब्लेमच. चला आधी तुमच्या हवा भरायला तिकडं आधी गाडी घ्या आणि मग पुढं चला. पंक्चर नाही बरं का, हवा कमी. पण असं करू नका, इतकं टेन्शन घेण्याची गरज नाही. ही हवा कमी वाटत असली तरी एक बेसिक कारण आहे. काय बेसिक कारण आहे? एकतर कसं आहे, गाडीचं जे ड्रायव्हिंग साईडचं जे टायर असतं त्या टायरच्या वर पूर्ण स्टेअरिंगची असेंब्ली असते. त्यामुळे चारही चाकं बघितलीत तर त्या चारही चाकांपैकी सगळ्यात जास्त वजन किंवा आपल्या भाषेत मास हे फ्रंट व्हील, ड्रायव्हिंग साईडचं फ्रंट व्हील त्याच्यावरच सगळ्यात जास्त असतं. त्यामुळे एकतर वरून पडणारा भार, गाडीचा भार आणि स्टेअरिंगचा भार, स्टेअरिंग व्हीलचा भार ते तर आहेच. दुसरं कसं आहे की फिजिक्समधला चार्ल्स लॉ काय सांगतो की जर का प्रेशर कॉन्स्टंट असेल, गाडीच्या टायरवरचं प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्याचं जे व्हॉल्यूम आहे, टायरचा जो व्हॉल्यूम आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे काय की आता आपल्या केसमध्ये ही गाडी काल रात्रीपासून पार्किंगमध्येच असल्यामुळे फारसं काही इथे टेम्परेचर नाही, सावलीमध्ये आहे, टेम्परेचर कमी आहे. शिवाय एकाच जागी 5 ते 6 तास 8 तास आहे, म्हणजे वेअर अँड टेअर किंवा चालण्यामुळे येणाऱ्या कायनेटिक एनर्जीमुळेही त्याच्यामध्ये कुठलीही ऊर्जा इथे निर्माण झाली नाही. आणि त्यामुळे काय झालं, ओव्हरऑलच टेम्परेचर जे आहे ते कमी झालं आहे. टेम्परेचर कमी झाल्यामुळे थोडा बहुत जो व्हॉल्यूम आहे, टायरच आहे शेवटी ते, इट एक्सपांड्स अँड इट कॉन्ट्रॅक्ट्स बिकॉज ऑफ द इलास्टिसिटी. त्यामुळे तेही झालं आहे आणि त्यामुळे थोडी हवा आपल्याला कमी वाटते. आणि इट डझंट मीन की लगेचच ते पटकन पळत जाऊन कुठंतरी ओळखीच्या अनोळखीच्या ठिकाणी जाऊन ती भरायची गरज आहे. त्यापेक्षा हे लक्षात घ्या की थोड्या वेळी गाडी चालवली तर ती त्याच्या चालण्यामुळे कायनेटिक एनर्जी निर्माण होईल. शिवाय रस्त्याचा जो सरफेस आहे, रस्त्याच्या सरफेसशी ते कॉन्टॅक्ट आल्यामुळे जो फ्रिक्शन येईल त्याच्यामुळे थोडी हीट निर्माण होईल. या सगळ्या ऊर्जेमुळे, हीटमुळे टायरला थोडं टेम्परेचर मिळेल. टायरला थोडं टेम्परेचर मिळालं की अगेन बेस्ड ऑन द चार्ल्स लॉ द व्हॉल्यूम विल इन्क्रीज ॲज द टेम्परेचर विल इन्क्रीज. आणि आपोआपच टायर जे तुम्हाला आता कमी वाटतंय ते थोड्या वेळाने, थोड्या वापरानंतर त्याचा व्हॉल्यूम थोडा जास्त दिसेल आणि थोडं ते इतरच टायरच्या कंपॅरिझनला आलेलं दिसेल. सो प्लीज डोंट पॅनिक, कारण हे खूप बेसिक आहे. हा चार्ल्स लॉ आहे जो सांगतो की व्हॉल्यूम डायरेक्टली व्हेरीज compared to the absolute temperature when the pressure is constant. आपल्या केसमध्ये काय, प्रेशर कॉन्स्टंट का आहे? कारण त्याला पंक्चर नाही आहे. करेक्ट, पंक्चर नाही आहे म्हणून हे सगळं होतं आहे. इवन इन द केस वेन देर इज अ पंक्चरमुळे काय होणार, टायरवरचं प्रेशर कमीच होणार आणि प्रेशर कमी झाल्यामुळे टायर फ्लॅट होणार. पण इवन इन दॅट केस अनोळखी ठिकाणी टायर दुरुस्तीला जाऊ नका, कारण तिथं वेगळ्याच गोष्टी घडण्याची जास्त शक्यता असते. तर अनेक ठिकाणी असं बघतो की मी गाडी चालवतोय आणि असा एखादा कार्यकर्ता बाईकवर येतो, तो म्हणतो टायरमध्ये जरा
हवा कमी वाटते तर प्लीज अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. म्हणजे असे वेगवेगळ्या कार्यकर्ते जे असतात पण त्यांचीच एखाद्या वेळेस पंक्चरची दुकानं असलेली तुम्हाला सापडतील. त्यापेक्षा आपल्या नेहमीच्या ओळखीच्या पंक्चरवाल्याकडे आपला ज्याच्यावर विश्वास आहे अशा पंक्चरवाल्याकडेच टायर दुरुस्तीला न्या. आणि बाकी इतर ठिकाणी जरी असा काही प्रसंग घडला तरी फक्त हवा भरा. व्हॉल्यूम वाढला की काय होईल, थोडा वेळ त्याच्यात चालवला की थोडा वेळ गरम पण होईल आणि चालवण्यावर गरम झाल्यामुळे सुद्धा तो व्हॉल्यूम तो मेंटेन राहील वाढलेला. आणि त्यामुळे काही अंतर तरी तुम्ही इवन इन विथ स्मॉलर पंक्चर तुम्ही ही गाडी तुमच्या जवळच्याच एखाद्या ओळखीच्या रेफरन्सवाल्या पंक्चरवाल्याकडे जाऊन मग त्याची दुरुस्ती करा. तर मित्रांनो, हेच आहे आपलं बेसिक. हाच आहे टायर आणि टायरची हवा आणि त्याच्याशी संबंधित चार्ल्स लॉ. थँक्यू.